जुने भांडे व दागिने घेऊन नवीन देण्याच्या बहाण्याने 3 महिलांची 1.5 लाखाची फसवणूक। तळोदा तालुक्यातील आमलाड येथील घटना। तळोदा तालुक्यातील आमलाड येथे 3 महिलांना जुने भांडे देऊन नवीन भांडे देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याच्या घटना समोर आली आहे। आरोपीने महागडे बक्षिसाचे आमिष दाखवून या महिलांच्या घरातील सोने चांदीचे दागिने आणि संसारोपयोगी वस्तू लंपास केल्या आहेत। या प्रकरणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे। तळोदा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे। फिर्यादी सपना विजेंद्र वडवी राहणार आमलाड यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिता नावाची महिला काही दिवसांपूर्वी त्यांच्या गावात आली। ती जुने भांडे घेऊन नवीन भांडे देत असल्याचे सांगत होती। सुरुवातीला तिने 2-3 वेळा जुने भांडे घेऊन नवीन भांडे देण्याचा व्यवहार केला आणि त्या महिलांचा विश्वास संपादन केला। यानंतर तिने घरातील मौल्यवान वस्तू म्हणजेच सोन्या चांदीचे दागिने, चांदीच्या पाटल्या, वाड्या तसेच तांब्या, परात यासारख्या संसारोपयोगी वस्तू तिला नवीन बनवून देण्यासाठी देण्यास प्रवृत्त केले। तक्रारदार आणि इतर महिलांनी भुरळ घालण्यासाठी तिने मोठ्या बक्षिसाचे आमिष दाखवले। सोनं चांदीचे दागिने दिल्यास तुम्हाला फ्रीज, टीव्ही, शिवणयंत्र, वॉशिंग मशीन यासारख्या महागडे बक्षिसे मिळतील असे सांगून तिने त्यांचा विश्वास जिंकला। निरुपाबाई विठ्ठल कोडी, अनिताबाई संजय वडवी आणि सपना वडवी या महिलांनीही तिच्या सांगण्यावरून विश्वास ठेवून घरातील मौल्यवान वस्तू तिला दिल्या। मात्र वस्तू परत मिळतील किंवा बक्षीस मिळतील या आशेवर राहिल्यानंतरही काहीच न मिळाल्याचे लक्षात येताच महिलांनी तातडीने तळोदा पोलीस ठाणे गाठले। तक्रारीनुसार या तिघी महिलांकडून अंदाजे 1,45,800 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे। तळोदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय जावरे हे करीत आहेत। सदर प्रकारानंतर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। संशयास्पद व्यक्ती किंवा अशा प्रकारचे व्यवहार करण्याविषयी त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे। या घटनेने तळोदा परिसरात एकच खळबळ उडाली आहे।